हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईक. कसे सर्व मस्त मजेत असतील. गुड मॉर्निंग. तर आता 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ टाकला. मूड पण नव्हता व्हिडिओ टाकायचा आणि कामाचा लोड पण चालू होता. काम पण कामाला पण जायचं आणि एक वेगळंच टेन्शन होतं. कारण की ते माझे आजोबा आहेत, दादा, मम्मीचे पप्पा, त्यांना ॲडमिट केलेलं आहे. ऑपरेशन झालेलं, खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे. म्हणून मी आज चाललेले आहे बारामतीला. ते पण टेन्शन होतं. म्हणून मग कशातच हे नव्हतं लागत, कामाला पण जायचं. म्हणून व्हिडिओ टाकणं काही झालं नाही. आणि आज चाललेले आहे मी बारामतीला. बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये आहे दादा. बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये आहे. ते मी चाललेले आहे बारामतीला. तर मग डबा घेऊन जायचं, त्यासाठी करत आहे मी भाकरी. तर ही आहे ना, काय बोलतात त्याला, पूर्ण पप्पांचे दिवस आठवायला लागले. पप्पांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हापासूनचे. कोणाच्याच पाठीमागं दुश्मन का असं पण कोणालाच हॉस्पिटल दवाखाना नसावं, कोणाला म्हणजे कोणालाच. कारण ते ज्यांच्या घरात असतं ना, त्यांनाच माहिती असतं परिस्थिती काय असते ते, कोणत्या परिस्थितीमधून जावं लागतं. खूप असं हे होतं आहे. सगळे ते दिवस आठवते ते पप्पांच्या वेळेस काय काय हाल झालेले. तर व्हिडिओमध्ये मी काही सांगितलेलं नाही, टाकले पण नव्हते जास्त व्हिडिओ मी. कसं काय खूप काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं हॉस्पिटलमध्ये. आणि मेन पैसा, फायनान्शियल एवढंही होतं ना. काही गोष्टींना पैशामुळे आपण लेट करत जातो. म्हणून आता चान्स भेटला ना, तर आयुष्यात एवढा पैसा कमवायचा ना, खूप म्हणजे खूप. कारण काय त्याच पैशामुळंच आता सध्या पप्पा आमच्यामध्ये नाही येते असंच म्हणायचं. कारण की पप्पांनी कधी स्वतःकडे लक्षच दिलं नाही. कायम काम 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 करत आले. कधी आमच्याकडे हेच नाही केलं स्वतःकडे, शरीराकडं, की बाबा टायमाच्या टायमा वेळ दवाखाना कुठं काय, अजिबात नाही. काय पण दुखणं अंगावर काढलं आणि कामाला पहिली प्रायोरिटी दिली. म्हणून शरीर एवढं अनुभव आहे ना आपल्याला, त्याचं कधी महत्त्व कळतं जेव्हा आपण हॉस्पिटलची पायरी चढतो ना, तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व समजतं. मग जगण्याची इच्छा असते, सर्व काय लढण्याची इच्छा असते, पण शरीर कधीच साथ देत नाही. म्हणून जोपर्यंत शरीर आहे ना, तोपर्यंत तरी माणसाने चांगलं जगून घेतलं पाहिजे. कोणच काहीच घेऊन नाही जाणार यावर. कोण म्हणजे कोणच नाही, काहीच नाही घेऊन जाणार. माणसाला फक्त चांगलं जगता आलं पाहिजे. एवढं चांगलं ध्येय दिलेलं आहे, त्याचं मोल पाहिजे आपल्याला. एवढं चांगलं कान, नाक, डोळे सगळं व्यवस्थित दिलेलं. आणि फक्त चांगलं बोलायचं, चांगलं ऐकायचं, चांगलं खायचं. किती परिस्थिती अवघड आहे बघितले ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय झालं तर कोणाला न्याय भेटत नाही.
ज्याला समजेल त्यालाच समजेल. मी आता कोणते एवढे पटापटा धडाधड निर्णय घेऊ शकतात. पटपट पटपट हे करायचे ते करायचे. म्हणून इंडिपेंडेंट खूप गरजेचे आहे. जॉईंट फॅमिली असो एकत्र असो पण इंडिपेंडेंट विचाराने करते की बाबा माझे पण हे करून घ्या. पप्पांच्या वेळेस काय काय सहन केले आणि काय काय ऐकले आम्हालाच माहिती फक्त. मी माझ्या आजोबांना भेटायला चालले पण मी स्वतः सगळं घेऊन चालले. तर बारामतीला चाललेले, कोणत्या हॉस्पिटलमध्ये चालले, काय चालले हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. दादाची आता परिस्थिती खूप छान आहे आणि आमचा दादा लवकर 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 बरा होणार आहे ही सगळ्यांची इच्छा आहे. आणि तो पण खूप लढतो आहे, कधीच हार मानणारा नाही आहे. आणि तिथं गेला ना कधीच माणसाने हार नाही मानली पाहिजे, लढत राहिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीसाठी लढत राहिलं पाहिजे. तरच आपल्याला ताकद भेटते, नाही तर आपल्याला लढायची ताकद भेटत नाही. बाबा मी हारलो आहे, मी असं हार कधीच नाही मानायच्या आयुष्यामध्ये. तर अशा प्रकारे आता मी चाललेले आहे बारामतीला. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. आणि खरंच रे, ज्याला समजेल त्याला समजेल, जास्त आपल्याला काय बोलायचं नाही आहे. पण दवाखाना खूप 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 डेंजर आहे. तिथं माणूस बरं होतं पण कोणावरच वेळ नाही हॉस्पिटलची. आता मी जाणार आहे 3-4 दिवस, कामामध्ये फोन करून सांगायचं आहे मी 2-3 दिवस येणार नाही आहे म्हणून. तर बघूया. आणि सगळी नाती नातोंड सगळे दादापाशी आहे. फक्त दिदी आहे, तिथेच लहान बाळ आहे म्हणून तेच हॉस्पिटलमध्ये नाही गेली. नाहीतर समीर जाते, माई जाती आहे, मामाची 2 मुले ते पण जातात, ते पण तिथंच होते. तर मी पण चालले. म्हणजे सगळी नातोंड दादापाशी आहेत. त्याला ते पाहूनच खूप छान वाटत असतं की बाबा माझे सगळे नातोंड येत आहेत माझ्याकडं मला पाहायला. आणि तेच एक उमेद नाही का माणसाला असते की बाबा त्याला हे सगळे माझ्या संग आहेत. पप्पांना पण ते छान वाटायचं, ह्यानी यावं त्यांनी यावं त्यांनी यावं. त्या काळामध्ये असं वाटतं की सगळ्यांनी भेटावं म्हणून, सगळे माझ्यापाशी असावं. आणि तसं दादाचे पण सगळे नातोंड दादापाशी आहे. दादा लवकर बरा होणार आहे आणि आमची लवकरच घरी येणार आहे. तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलमध्ये. तर बारामतीचं कोणतं हॉस्पिटल आहे ते तिथं गेल्यावरच तुम्हाला समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत तुम्हाला बाय.